नमस्कार मित्रांनो, सकाळी तुम्ही बघितला चला माझा व्हिडिओ की मी पाणी भरत होतो आणि कामाचं झालं तर मला टायमिंग जरा येताना जरा वेळ झाला थोडाफार, तर पण कामावर आलो आणि काम म्हणलं तर माझं रोजचंच आहे. सकाळीच्या टायमिंगला मला गाडी काढायला लागते, कारण का तर मला घंटागाडी ड्रायव्हर आहे ना मी, त्यामुळे मला रोज कचरा घेणं हे गरजेचं आहे. आता हे आमचं मामा आला आहे बरडी घेऊन मुठ्ठीला, आता त्यातला कचरा आपल्या घंटागाडीमध्ये टाकणार. हे काम म्हणजे एवढं सोपं नाही दिसतंय तसं, कारण का तर ह्यात मेहनत पण तेवढीच आहे, कष्ट पण तेवढंच आहे, करावं लागतंय. कारण का आता आमचं तर काय एवढं हे नाही, त्यामुळं बऱ्यापैकी आहे. आता जाणार पुढच्या ह्याच्यात, तिथनं जाऊन मग नंतर ना आत येणार गाडी तिथली, आणि परत लोक येते ते कचरा टाकते ते, मग नंतर ना डेपोवर जायचं, तिथं खाली करायचं आणि परत आपल्या वॉर्डात यायचं, कचरा घ्यायचं. हे आमचे सहाय्यक आहे ते लाल टोपी घातली, आणि याने काय रोजच असते ते माझ्या संग. आम्ही दोघंजण सकाळपर्यंत लवकरच येतो, आम्ही एका गावातलीच माणसं आहे. तरी पण मामा आपलं काय रोजचं सकाळपर्यंत उठून यायला लागतं आहे ना आपल्याला, काय त्याला पर्याय नाही आपल्याला. सकाळपर्यंत मी आणि काय करतोय, सकाळपर्यंत घंटा गाडी काढतोय आणि दुपारच्या पुढे आणि परत कामाला जातोय. ते म्हणजे माझं वैयक्तिक काम आहे, म्हणजे सेंटरिंगची कामं असते ती माझी. दुपारच्या पुढं कामाला जाऊन 2-2 टाईम काम करतोय मी. एकदा सकाळचं घंटा गाडीवर आणि दुपारच्या पुढं सेंटरिंगचं कामं करतो. हाय काय या मामा, ते पलीकडल्या मावशीचं आहे कचरा बघा, जरा हाक मारून बघा नसतं काय. त्यांचं ते दुकान 4-5 दिवस झाले बंदच आहे. बघा कचरा ना काय नाही, निवांत आहे. निवांत आहे. काय म्हणतोस? काय चाललंय गरिबांचं आहे. तुझं बरं आहे ना? माझं घर रोज उठायचं आहे ते चालू. माणसं तरी चांगली ती सगळी, बऱ्यापैकी आहेत बऱ्यापैकी नाहीत. हो हे रस्ता रोड